आज विधान भवनामध्ये नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये आणि अडचणींबद्दल बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज्य महिला आयोगाच्या अंतर्गत अडचणी आणि अंमलबजावणी संदर्भातली स्थिती तसंच आयोगाकडून असलेल्या अपेक्षांचा आढावा सविस्तरपणे घेतला गेला। यावेळेला महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या। या बैठकीमध्ये नेमकं काय झालं याविषयी रुपाली चाकणकरांसोबत संवाद साधला आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे हिनं। आजच्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं काही घटना असतात, जसं सांगलीच्या जतमधल्या आहे तिथं 12 दिवसात चार्जशीट दाखल झाली। राजगुरुनगरची घटना असेल 18 दिवसामध्ये चार्जशीट। मी काल गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये होते, तिथल्या घटनेच्या संदर्भात ती चार्जशीट आता 2 दिवसात दाखल होती। काही घटनांमध्ये चार्जशीट लवकर दाखल केली जाते जेणेकरून पीडितेला न्याय देण्याची एक भूमिका असते, पण काही घटनांमध्ये चार्जशीट दाखल करताना फार उशीर होतो। तर हा विलंब होऊ नये याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही कार्यप्रणाली आणि त्याचबरोबर आजच्या बैठकीचा सविस्तर अहवाल हा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आम्ही देणार आहोत आणि यामध्ये चार्जशीट लवकर सादर केल्या जावं। चार्जशीट लवकर कोर्टात गेल्या तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचा निकाल देऊ संबंधित पीडितांना न्याय देता येईल। 18-19 वर्षाच्या राजकारणाच्या सामाजिक कार्याच्या प्रवासामध्ये अनेक टीकाकार भेटले। टीकाकाराची भूमिका ही टीका करण्याची असते। मला असं वाटतं टीकेला माझ्याकडे फारसं महत्त्व नाहीये। आपण काम करत आलोय, जी पदं मला मिळाली, ज्या खुर्चीवर आपण बसलो तिथं प्रामाणिक काम करत त्या व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका आपण पार पाडलेली आहे। त्याच्यामुळे समाजामध्ये असलेले प्रश्न फार मोठे आहेत, मग ते या चळवळीमधून उभे राहावेत, आयोगाच्या माध्यमातून सोडवले जावेत आणि या सगळ्या प्रश्नांवरती आपल्याला काम करायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।